हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आपण टेन्स बघितलेले आहे. त्यामध्ये आज आपल्याला काही इथं व्हर्बचे फॉर्म आपल्याला रिकॉग्नाइज करायचे आहे, किंवा टेन्स ज्याला म्हणतो आपण कोणता आहे तर तो इथं आपल्याला रिकॉग्नाइज करायचा आहे. तर इथं आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहे आणि त्या आपण आता सॉल्व करायचा ट्राय करूया. बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, बिपिन फिल इन द ब्लँक्स टू मार्केट. तर इथं दिलेलं आहे गो, गोईंग, इज गो अँड इज गोईंग. बघा, बिपिन म्हटलेलं आहे तर इथं गो, गोईंग, तर इथं काय येणार आहे, कंटिन्यूस क्रिया चालू आहे म्हणून आपल्याला काय येणार आहे, इज गोईंग. तो मार्केटमध्ये काय आहे, जात आहे. देन सेकंड, फार्मर्स फिलिंग द ब्लँक्स इन द फील्ड आर वर्किंग, वर्क्स, वर्किंग, इज वर्किंग. तर फार्मर्स आहे, इथं प्ल्युरल आहे हा सब्जेक्ट, त्यामुळे इथं काय येणार आहे, करेक्ट फॉर्म जो आहे तो आर वर्किंग. फार्मर्स आर वर्किंग इन द फील्ड्स. शेतकरी काय शेतात काम करत आहेत, क्रिया चालू आहे. देन नेक्स्ट, दे फिल इन द ब्लँक्स इन द रूम. स्लेप्स, इज स्लीप, आर स्लीपिंग अँड स्लीपिंग. तर करेक्ट याच्यामध्ये जे येणार आहे ते आर स्लीपिंग. इज स्लीप येणार नाही, किंवा स्लेप्स हे पूर्ण काय आहेत, इनकरेक्ट आहे. करेक्ट जो फॉर्म आहे ह्याच्यामध्ये आर स्लीपिंग. क्रिया चालू आहे, दे आहे, आणि त्यामुळे आपल्याला इथं आर स्लीपिंग आपण घेतलेला आहे. बघा, जर आपण प्रत्येक जर हे चारही जर आपण इथं आपण सांगत बसलोय तर आपला इथं वेळ जाणार आहे, व्हिडिओ मोठा होणार आहे. त्यामुळे जे करेक्ट आहे आन्सर तेच इथं आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. देन नेक्स्ट आहे नंबर 4, माय मदर फिल इन द ब्लँक्स फूड हॅज कुक, इज कुक, कुकिंग अँड लास्ट आहे कुक. तर इथं मदर म्हटलेलं आहे, माय मदर म्हटलेलं आहे, तर मदरनी काय जेवण बनवलेलं आहे, तर इथं काय येणार आहे, हॅज कुक. व्हर्बचा थर्ड फॉर्म अँड हॅज कुक, क्रिया पूर्ण झालेली आहे. देन फिफ्थ, मारिया फिल इन द ब्लँक्स अ सॉन्ग इन द पार्टी. सॅंग, आर सॅंग, इज सिंग अँड सिंग. करेक्ट जे आहे याच्यामध्ये सॅंग, कारण हा आहे आपला पास्ट टेन्स ज्याला म्हणतो, क्रिया पूर्ण झालेली आहे ती पास्टमध्ये, तर काय येणार आहे, सिंगचा सेकंड फॉर्म आहे सॅंग, म्हणून मारिया सॅंग अ सॉन्ग इन द पार्टी. तिने पार्टीमध्ये गाणं काय म्हटलं होतं. देन नंबर 6, धोनी विल हॅव फिल इन द ब्लँक्स स्लेप्ड, स्लीप, स्लीप्स अँड स्लीपिंग. आता विल हॅव आपल्याला लक्षात येणार आहे की इथं जर विल हॅव आहे त्यामुळेच ही काय आहे, ही फ्युचरमध्ये क्रिया काय आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणजेच काय येणार आहे, परफेक्ट टेन्स ज्याला म्हणतो आपण. तर कोणता परफेक्ट, फ्युचर परफेक्ट आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे, स्लेप्ड. नेक्स्ट, द शॉपकीपर्स fill in the blanks much money, earns, was earning, have been earned and earned. तर बघा, शॉपकीपर्स आहे म्हणजे इथं काय आहे, हा जो फॉर्म आहे हा प्ल्युरलमध्ये आहे. शॉपकीपर्स, अर्न्स येणार नाही, त्याचबरोबर वॉज अर्निंग पण नाही. जो करेक्ट आहे तो काय येणार आहे, अर्न. ॲट धिस टाईम टुमारो आय फिल इन द ब्लँक्स माय फ्रेंड्स. शाल बी एंटरटेनिंग, शाल एंटरटेन्ड, विल एंटरटेन्ड अँड शॅल एंटरटेनिंग. आता ह्यामध्ये जो करेक्ट फॉर्म आहे तो काय येणार आहे, शाल बी एंटरटेनिंग. बघा, इथं आहे शाल एंटरटेन्ड, हा थर्ड फॉर्म इथं दिलेला आहे, किंवा इथं ING आहे की करत असो हे. तर इथं आपल्याला करेक्ट फॉर्म जो आहे तो शाल बी एंटरटेनिंग, म्हणजे क्रिया चालू असेल, म्हणजे फ्युचर कंटिन्यूस टेन्स आहे म्हणून इथं बी आलेला आहे. पण करेक्ट जो आहे तो शाल बी एंटरटेनिंग. Then next, she fill in the blanks to me for more than a year. ऑप्शन आहे is not speaking, has not spoken, has not been speaking and did not speak. तर यामध्ये करेक्ट जो येणार आहे तो आहे हॅज नॉट बीन स्पीकिंग, ऑप्शन नंबर सी. की काय म्हटलेलं आहे, सी हॅज नॉट बीन स्पीकिंग टू मी फॉर
मोर दॅन अ इयर, की ती माझ्यासोबत 1 वर्षापेक्षाही जास्त पासून बोललेली नाही आहे. म्हणजे क्रिया अजूनही चालूच आहे, ती बोलत नाही आहे. ओके, म्हणून ऑप्शन नंबर येणार आहे सी. देन लास्ट आहे सी, फिल इन द ब्लँक्स. सी, fill in the blanks. A novel nowadays. Writes, has written, has been writing and is writing. तर सी आहे. सी नॉव्हेल नावडेज. नावडेज म्हणजे काय, तिने लिहिलेला आहे म्हणजेच काय, लिहित आहे. तर करेक्ट जो आहे तो येणार आहे इज रायटिंग. तर बघा, अशा प्रकारे आपण हे टेन्स क्वेश्चन आपण इथं सॉल्व केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजलेलंच असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.